विठोबा
सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा लावणी मृदंग श्रुती ताळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा तुका म्हणे महापातके पतीत होती जीवन मुक्त खेळा मात्रे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा विठोबाचे नाम अनेक ते काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर
केला राज्यभार चाले ऐसा लावोनी मृदंग श्रुती ताळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास्तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता कृपा भांडवल सोडी भरी माझ्या मतीची पोतडी तरी ज्ञानपती जोडी थोरा माती आता बिनवागी विलासनी जे चातुर्यार्थ कला कामिनी श्री शारदा विश्वमोहिनी नमिले म्या नमो सतगुरु तुगया ज्ञानदीपा नमो सतगुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया नारद जाना मती तीक्षोतयाच्या चरणी नमनगा जेने धर्मजित विलाची बळी तो संभाजी जान नबाळी का अवतरला जयाची पुढी तया छत्रपतीचे चरणकमळी साष्टांग नमन करीत सो सियावर रामचंद्र भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय जयकार करायचा. कुणाच्या नावाचा? प्रभू रामचंद्रांचा.
आणि प्रभू रामचंद्रांच्या नावाचा जय जयकार असेल तर कसा झाला पाहिजे तो? जोरात का हळूहळू? जोरात झाला पाहिजे ना, आहे की नाही? पुरुष मंडळी इकडे ओट्यावर बसलेले सर्वांनी जोरात आवाज द्यायचा. महिला मंडळ तुम्ही सुद्धा किती जोरात. घरी भानगडी करताना केवढा असतो तुमचा आवाज, गल्लीमध्ये भांडण असतात तेव्हा असं जोरात आवाज काढायचा, आहे की नाही? सर्वांनी, तुम्ही पण, आपण पण. प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय जयकार करायचा आहे. आवाज इथे दिला तर आवाज कमीत कमी कुठे गेला पाहिजे? अयोध्येमध्ये. कशाला? अयोध्येमध्ये ते योगी बाबा आणि मोदी बाबा आता कोणाच्या बापाला जुमानत नाही, त्यांचा नाद नाही करायचा आता कोणी. तुमचा आवाज ते जे उरलेले हैदराबादी डुकर आहेत ना अजून त्या अवलादीपर्यंत गेला पाहिजे. त्याला कळलं पाहिजे की देशात गावागावामध्ये रामाचे भक्त जागी झाले. आलं लक्षात? असं वजनदार आवाज द्यायचा. बघू आता किती आवाज येतो धर्मानेकरांचा. सिया रामचंद्र भगवान की. महिला मंडळ तुमचं काय अडचण आहे? जोरात आवाज द्यायचा सर्वांनी. पाठीमागे पोट्यावरची मंडळी तुम्ही इकडचा पण आवाज आला पाहिजे ताई. सिया भगवान की. पवन सुत हनुमान की. एक काम करा, ज्यांच्या ज्यांच्या हातात बांगड्या नाहीत पुरुषांनी अशी वरती हात करा. पुरुष मुठीवाळा अशा मस्त मजबूत अशा वज्रमुठ. आपण पण पुरुष येणार असं. वा वा. आता महिला भगिनी करा हात वरती. तुम्ही सर्वांनी वरती हात करा आणि अशी मुठीवाळा पक्की. ही हिंदूची वज्रमुठ आहे, हे आपलं नाही. हे वज्रमुठ आपली आहे, लक्षात? वज्रमुठ करायची. इको नका देऊ दादा, मध्ये बोल नका म्हणा. मागे मागे बोलू. क्षत्रिय कुलवतंस प्रौढ प्रताप पुरंदर श्रीमंत योगी जनता राजा हिंदवी स्वराज संस्थापक गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर माता की. झाले का फ्री आता? सर्व झोप गेली सर्वांची. वा वा वा, छान. सध्या राजू काय झालंय, आपली माणसं कीर्तनाच्या अगोदर जागीच करून घ्यावी लागतात. अवघड झालंय. सध्या आपली माणसं कीर्तनाला मैतीला सारखेच जाऊन बसायला लागले. तुम्ही बघा ते मैतीला गेल्यावर 2-4 इथे 2-4 तिथे कुठं कुठं बसतात. म्हणजे समोर बसतात ते टोंडून बसतात. दुःखाच्या जागेवर बसावं. मी जिवंत आहे ना, खरं सांगू. वारकरी संप्रदायातील कीर्तन ही जी व्यवस्था आहे ना, हे परिवर्तनाचं साधन आहे. आणि परिवर्तन घडवायचं असेल तर श्रोता हा फ्रेश असला पाहिजे. काय करावं, आमच्या मालेगावमध्ये 5-5 वर्षाचे मुसलमानाची पोरं नमाज पडायला जातात आणि आपले 23-23 वर्षाचे हिंदू पुढे बसायला तयार नाही. काय करायचं जरा. वारकरी परंपरेतील कीर्तन ही जी व्यवस्था आहे हे परिवर्तनाचं साधन आहे. कशाचं? परिवर्तनाचं. आणि परिवर्तन घडवायचं असेल तर आता श्रोता हा फ्रेश पाहिजे. पाऊस कसा पाहिजे? फ्रेश, मरगळ आलेला नको. परिवर्तन घडवायचं असेल तर श्रोता हा फ्रेश असला पाहिजे. पण अलीकडे आमचं काय झालंय, आमचं रक्त शिथिल झालंय म्हणून फ्रेशपणा येत नाही. त्याची काय कारण आहे? 1947 नंतर आम्ही ज्या व्यवस्थेमध्ये राहिलो त्या व्यवस्थेमध्ये आमचा काही पराक्रम आणि पुरुषार्थ हे कधी सांगितलंच नाही. त्यात आमचं पाणी फ्रीज मधलं, आमचं दूध फ्रीज मधलं,
आमचा भाजीपाला आणि आमचे विचार ते सुद्धा फ्रीजमध्ये. थंड खाऊन आणि थंड ऐकून हे रक्त थंड झालं. आणि अशा थंड झालेल्या रक्ताच्या माणसांपुढे कीर्तनकार मेला तरी परिवर्तन होणार नाही. म्हणून मी काय करतो, कीर्तनापुरतं का होईना हे थंड झालेलं रक्त गरम करून घेतो. तुम्ही म्हणाल नेमकं काय करतात? काय नाही, कीर्तनाच्या अगोदर सर्वांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून घेतो. तुम्ही म्हणाल त्याच्याने काय फायदा होतो? छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर राजूबा कमीत कमी 2 तास रक्त गरम होतं. किती तास? आणि तेवढ्यात माझं कीर्तन नंतर तुमचं फ्रीजमध्ये ठेवणार आहेत का? की नाही. आणि नंतरचा जो वंदे मातरमचा मुद्दा आहे तो याच्यासाठी मी मुळात मालेगावचा आहे आणि आमच्या मालेगावमध्ये मला अपरिचित लोक कानाकोपऱ्यात दिसले ना तर आपण वंदे मातरम म्हणून घ्यायचं का? पटून जातं. वंदे मातरम म्हटल्यानंतर माझ्या समोर कोण बसलाय हे मला कळतं. नवे तुमच्या शेजारी कोण बसले हे तुम्हाला सुद्धा कळतं. कसं काय? वंदे मातरम म्हटल्यानंतर आपल्या शेजारच्या माणसाने वंदे मातरम नाही म्हटलं समजून घ्यायचं कोणीतरी आतंकवाद्याची अवलाद आपल्या बाजूला येऊन बसली. कारण वंदे मातरमची अडचण कोणाला आहे? आपल्याला आहे, तुम्हाला, आपल्याला नाही का? त्याचं कारण आहे ये जो भूमि है ये माँ है और अगर ये हमारी माँ है तो हमारा धर्म और हमारी संस्कृति हमें कहती है भाई इसे तुझे वंदन करना चाहिए, नमन करना चाहिए, वो हम करते हैं. पर इस देश में कुछ लोग ऐसे हैं जो रहते यहीं पर है, खाते यहीं पर है, मरते यहीं पर है और मरने के बाद सड़ते भी इसी जमीन के अंदर है, फिर भी कहते कि ये हमारी मां नहीं है. अब बताओ, अरे जो भूमि तुझे रहने के लिए जगह देती है, जो भूमि तुझे खाने के लिए अनाज देती है, जो भूमि तुझे पीने के लिए पानी देती है और जो भूमि तुझे मरने के बाद दफनाने के लिए पनाह देती है, और इतने उपकार करने के बावजूद अगर तू कहता है ये तेरी मां नहीं है तो भाई तुझे आतंकवादी कहना कोई बुरी बात नहीं है, कोई बुरी बात नहीं. वैसे तो ये दुनिया बहुत बड़ी है बाबा और इस बड़ी दुनिया में देश भी बहुत है, लेकिन एक बात सुन लो, दुनिया में भले कितने भी देश हो मेरे देश से अच्छा कोई देश नहीं, कोई देश. कितना अच्छा है बताया आपको? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. मी बेसवर आहे मला गोंधळ करू नका. हे मला कधी कधी स्वर लागतो. हम बुलबुले है इसकी, ये सारे देश जगह दुनिया से अच्छा है. ये देश कितना अच्छा है. एक ही बात आपको बताऊंगा, एकच गोष्ट सांगतो. जगामध्ये जवळजवळ 64 इस्लामिक राष्ट्र आहेत. किती? 64. त्या 64 पैकी एका इस्लामिक राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षावर जीव घेणं संकट आलं. त्यावेळी त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी उरलेल्या 63 राष्ट्राचा आश्रय नाही घेतला. त्याने ज्या राष्ट्राचा आश्रय घेतला ते राष्ट्र माझं आहे. आठवतं ना तुम्हाला? कुठला होता राष्ट्राध्यक्ष? बांगलादेशाचा. त्याने तिकडे जायला पाहिजे होतं ना, तो भारतात आला का? अरे शत्रूनेही आमच्यावर विश्वास डोळे झाकून करावा, इतकं चांगलं राष्ट्र आमचं आहे. तर वो कब अच्छा है? हम बुलबुले है इसकी, हम कौन? हम सब. मग कोण कोण आपण? ये गुलिस्ता हमारा हमारा. वेगवेगळे फुलं असले की डालिया हो जातात आणि एकत्र होतात की गुलस्ता बन जातो. हे नाही, एकत्र आलो की गोड वाटतं आणि मोकळे झाले की ते विभक्त होतं. मग काही कामाचं नाही. आम्ही कोण? हम बुलबुले है इसकी. हम कोण? सुनो, माळे, साळी, कोळी, तेली, तांबोळी, हटकर,
धनगर, महार, मांग, चंभार, कुंभार, लोहार, राजपूत, मराठा, कुंभी, लोणी असेल नसेल तो. हम बुलबुले है इसकी, आम्ही सर्व एक आहोत. आम्ही जर विभक्त झालो तर हा देश चांगला राहूच शकत नाही. म्हणून हा देश चांगला आहे. त्याच्यासाठी बा तू कोण आहे, माळी साडी कोणी राहू द्या, तू हिंदू है, मुसलमान है, क्रिश्चियन है, जो भी है, सबसे पहले तू भारतीय है. और इस भारत में इस धरा को, इस भूमि को माँ कहते. त्याच्यासाठी वंदे मातरम म्हणायचं आहे. किती बा हिंदूची आई आहे आणि मुसलमानाची काय सावत्र आई आहे का हो? अरे जे गोड पाणी हिंदूला देते तेच गोड पाणी ती मुसलमानाला सुद्धा देते. म्हणून राजा फक्त तिचा आदर म्हणून वंदे मातरम म्हणायचंय, बाकी वेगळं काही नाही. ऐका, अभंग श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसभर आपल्या या पुण्य पवित्र स्वानंद सुख निवासी श्री संत रेवागिरी बाबांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेलं हे धमाने गाव, या गावामध्ये बाबांच्या या पवित्र प्रांगणामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने स्वानंद सुख निवासी गुरुवर्य मोठे बाबा गुरुवर्य गुलाब बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने महादेवाच्या साक्षीने चालू असणारा हा नामयज्ञ, ज्या नामयज्ञाला वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण रूपजनजी महाराज औरंगपूरकर यांचं कुशल मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गदर्शनाला आरंभ झालेला हा उत्साह, त्या उत्सवातील आजची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा या मोरे परिवाराच्या वतीने श्री नानासाहेब विश्राम मोरे या मोरे कुटुंबियांच्या वतीने आणि ग्रामस्थ भजनी मंडळाच्या माध्यमातून या कीर्तन सेवेचा योग माझ्या वाटेला आलेला आहे. कीर्तनासाठी उपस्थितीमध्ये आदरणीय जितेंद्र महाराज दोनगावकर आहेत, आदरणीय आमचे परमस्नेही राजूबाबा लोणकर आहेत आणि किरण महाराज मुक्ताईनगरकर यांची अडचण होती. तसेच या ठिकाणी आमचे प्रमित्र दत्ता महाराज देवळेकर यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व हे विद्यार्थी. आणि खरं म्हटलं ना, सप्ताचं वैभव हेच आहे महाराज. हे सत जमत नाही. हे वेगवेगळ्या गावाची पोरं इथे, कोण कुठला आहे, कोण कुठला आहे, कोण नांदगावचा आहे, कोण मनमाडचा आहे, कोण चाळीसगावचा आहे की नाही. आणि राजू बाबा एवढ्या कमी वयामध्ये इथे उभं राहण्यासाठी सहज नाही उभं राहत आहे, कोणालाही नाही उभं राहत आहे का? त्याचं कारण आहे कसं आहे, काहींचं आयुष्य निघून जाते, त्याला टाळ म्हणता येत नाही, तो जांबा म्हणतो. अरे हे सहज आहे का? हे सहज नाही दादा. मी तर नेहमी सांगतो, परमार्थाकडे येण्यासाठी एवढ्या कमी वयात गळ्यामध्ये टाळ घेऊन कीर्तनाला साथ करण्यासाठी काय लागतं असं कोणी विचारलं, मी एकच सांगतो, त्याच्यासाठी आईचं दूध पवित्र लागतं आणि बापाचं रक्त शुद्ध लागतं. तेव्हा इकडे उभं राहता येतं. लक्षात, हे सहज नाहीच महाराज. त्यांच्यासाठी एकच शब्द आहे आपल्याकडे, धन्य माता पिता पित्याला धन्यता का? त्याचं कारण एकच आहे, उत्कृष्ट मुलं जन्माला घालणं हे माय आणि बापाच्या पुण्यावर अवलंबून आहे. लक्षात ठेवा. शुद्ध बीजा पोटी उगाच कोणाचंही नाही की बापालाच पितोन बांध त्याच्या पोटीलाही मोठा महाराज, असं काही संबंध नाही का? त्याचं कारण आहे माऊलींची ओवी समजून. लिंबाची झाडा साखरेचे आळे, हे लिंबाचं झाड आहे राजूबा, आणि त्याला साखरेचं आळं घातलं, काय होईल? गोड होईल ना लिंब? होईल.
लिंबाच्या झाडा साखरेचे आळे, बीज तैसे फळ येती तया. जसं बीज असेल तसं फळ येणार आहे, म्हणून लक्षात ठेवायचं. पेरताना असं पेरणी करा, कर्म करताना असं कर्म करा, ज्याचं फळ चांगलं आलं पाहिजे. अतिशय पवित्र आपलं हे धमाने नगरी आणि गावात ही पवित्रता कुणामुळे आली असं म्हटलं तर स्वामी रेवागिरी महाराजांमुळेच. मला कळालं, मी ज्यांच्याकडे बसलो ना ते म्हटले महाराज आम्हालाही आठवत नाही महाराजांची समाधी कधीची आहे, पण आहे. आणि त्या समाधीवर आमची अनेक, लक्षात ठेवा, जागरूक आहे म्हणे. काही जागरूक वगैरे काही नसतं, लक्षात ठेवा. अनेक लोक म्हणतात बाबा आमच्या गावचा मारुती जागरूक आहे. अरे मग आमच्या गावचं झोपलेलं आहे का? समाधीतले बाबा जागरूक नाही, बाबांच्या प्रती तुमची आणि तुमच्या पूर्वजांची श्रद्धा जागरूक आहे, म्हणून बाबा तुमचं काम करतात. सहज कोणीतरी यावं, बाबांच्या समोर जावं, त्याच्यात ते विषबाधा बाहेर निघावी, बाबांची कृपा आहे. बाबांवर असणारी तुमची श्रद्धा आहे ते काम करते. आणि अशा पवित्र साधूच्या सेवेचा योग माझ्या वाटेला, मी माझं भाग्य समजतो. अलीकडे हे 4 पुस्तकं शिकून मस्तकात किरी पडलेल्या काही अवलंबी मान्य नाही करत, म्हटलं हे सर्व अंधश्रद्धा म्हणतात ते. आता त्यांना काय सांगायचं? भगवान परमात्मा जेव्हा ठरवतो ना तेव्हा तो काहीही करू शकतो. श्रद्धा अंधश्रद्धेचा विषय टाकून चला. कापड इकडे जवळच असेल ना, कापड किती आहे? 4 किलोमीटर. तुमच्या 4 किलोमीटर वरची अंतरची गोष्ट सांगतो, जास्त लांबची नाही. उगाचलाही 100 किलोमीटर सांगायचं नाही. देव काय करतो सध्या काय माहिती का राजूबास? सध्या भगवान भोलेनाथांचे भक्त वाढले, श्री शिवाय जोरात चालू आहे आणि बरीच गर्दी पण वाढली. जातात बिचाऱ्या, चांगली गोष्ट आहे. काहींना रिझल्ट भेटतो, काहींना भेटत नाही, आहे ना. का बरं? भक्त नाही वाढले, हे गिराईक वाढले फक्त. आहे तेच गिराईक वाढले फक्त. काय महादेव पहिले नव्हते का गावामध्ये? होते ना. मग का बरं जायचं नाही? महादेव इतकं देतो माहीत नव्हता, हे मिश्रा बाबांनी सांगितलं आणि सर्वांनी गर्दी केली महादेवकडे. पण चांगली गोष्ट आहे, गेलं पाहिजे. पण खरं सांगू, महादेवाकडे कोणी जायचं? कसं का मला महादेवाला कोणी जायचं ताई? माझी गोष्ट आहे. महादेवाच्या मंदिरात कोण कोण आहे? शंकर आणि हा. मग तिकडचा शंकर म्हणजे माझा सासरा आहे आणि तिकडची पार्वती म्हणजे माझी सासू आहे, असं जिला जिला वाटलं तिने महादेवाला जायचं. घरी सासूला कपभर चहा पाजत नाही आणि पहाटे 3 वाजता तांब्यावर दूध घेऊन जाते महादेवाला. काय करेल तो महादेव सांगा बरं तुम्ही? सासवांनो तुम्ही पण ऐका. तिकडची पार्वती म्हणजे माझी सून आहे अशी भावना जिच्या मनामध्ये असेल, महादेव तिचं ऐकेल. उगाच कोणाचं ऐकत नाही तो. दिवसभर सुनेला घालून पाडून बोलायचं आणि पहाटेपासून महादेवाला जाऊन बसायचं. ऐकेल का महादेव? एक लक्षात ठेवा, परमार्थामध्ये कृतीला महत्वच नाहीये, परमार्थामध्ये भावाला महत्व आहे. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. हो, भाव खूप महत्वाचा आहे परमार्थामध्ये. मला सांगा, मांस विकणं चांगलं आहे का हो? मांस विकणं चांगलं आहे? परमार्थ आहे का? नाही. शेतामध्ये निंदणे, टुपणे, खुरपणे करणं चांगलं आहे का? परमार्थ आहे का? नाही. सजन कसाई त्याची कृती मांस विकण्याची होती. तो कृतीने जरी मांस विकत होता, मात्र प्रीती त्याची एकनिष्ठ भगवान पंढरीनाथाशी होती, म्हणून पंढरीनाथ त्याला मांस विकू लागत होता. सावता माळी शेतामध्ये खुरपत होता, खुरपणं ही त्याची कृती आहे, पण प्रीती विठ्ठलाशी आहे. मी काय सांगतो? सजन कसाया विकू लागे मांस,
माळ्या सावत्या सुखरूपू लागे, कृती नाही भाव। भाव के बस में है भगवान। अरे भाई आपका भाव शुद्ध है तो भगवान है, वरना पाषाण है। भाव नहीं तो हर मंदिर में दिखते हैं पाषाण। भाव के बस में है भगवान। म्हणून भाव महत्वाचा विषय आहे। मला मुद्दा एकच सांगायचा आहे, त्या देवावर श्रद्धा ठेवा, त्याच्या प्रति भाव निश्चित असू द्या, तो तुमचं काम करतो। आता ते महादेवाच्या भक्तीवर बी लोक आरोप करायला लागले। ते म्हटले ही अंधश्रद्धा पसरवतात, बेल नाही होतं कांती काय अनेक प्रकारचे या ते काही अवलादी आहेतच। आणि एक सांगा, आपलाच धर्म असा आहे महाराज, आपल्या धर्माचा आरोप करणारे पुढे येतात, बाकी इतर नाही। मी तुम्हाला जिवंत उदाहरण सांगतो। हे कापड नाही तुमचं, कापड ना, कापडण्याला कापडण्याची मुलगी माझ्या गावात दिलेली। तिकडे डिलिव्हरीला आली होती, बाळांतपणाला पोरगी बाळांतपणाला आली, तिचे दिवस भरले, तिला त्रास व्हायला लागला। कापडण्याला दवाखाना आहे वाटतं, सरकारी दवाखाना छोटा काहीतरी आहे ना, त्या सरकारी दवाखान्यामध्ये तिला नेलं। त्या दवाखान्यात नेल्याच्या नंतर त्या पोरीला डिलिव्हरी केली त्या कर्मचाऱ्यांनी, ती बाई असतात ना तिकडे, त्या आशा वर्कर वगैरे काही, त्यांनी केली, पण त्यांना काही ते जमलं नाही। परिणाम ते बाळ जन्माला आलं, पण बाळ रडलं नाही। आता तुम्हाला चांगलं माहिती आहे, जन्माला आले जर बाळ रडलं नाही तर काय होतं, ते बाळ अपंग असतं, जगलं बी तर काही उपयोगाचं नसतं। राजूबा डॉक्टर घाबरले आणि फास्ट इथे धुळ्यातल्या चिरंतन हॉस्पिटल आहे धुळ्यामध्ये, बाळरोग तज्ञांचं, त्या हॉस्पिटलमध्ये ते बाळ ठेवलं। आणि तिकडे ते बाळ ठेवलं, किती दिवस ठेवलं, 7 दिवस झाले। 7 दिवस झाले तरी बाळाची हालचाल वगैरे काहीच नाही, फक्त इथं छातीमध्ये थोडी धुकधुक व्हायची। त्या बाळाचा जो काका आहे तो सिनियर कॉलेजला प्रिन्सिपल आहे, त्याने मला सांगितलं, म्हणे बाबा धुळ्याला अहो म्हणे आमच्या भावड्याचा मुलगा आहे, त्याचा असं असं झालंय, चला म्हटलं चला। आम्ही आलो, दवाखान्यात गेलो, आपले सोपनभाऊ गरताळचे, त्यांचा डॉक्टरांचा परिचय होता। सोपनभाऊ यावं म्हटलं इकडे दवाखान्यात, डॉक्टरांशी संवाद साधला। डॉक्टर म्हणे बघा तुम्हाला मोकळं सांगतो, हे पोरगं जगलं बी तो उपयोगाचं नाही, आणि पहिली गोष्ट जगेल याची गॅरंटी नाही। तरीसुद्धा म्हटले तुम्ही घरी घेऊन जा, पण तरी म्हटले उद्या आहे ना आशिया खंडातले मोठे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर धुळ्याला येत आहेत, जर तुम्ही म्हटलं तर आपण त्यांची वेळ घेऊ शकतो। मग तो पोराचा काका म्हणे काय अडचण नाही, घ्या वेळ। घेतली वेळ, 1 दिवस राहू दे, अजून ठेवलं। त्या दिवस तो डॉक्टर आला, आशिया खंडातला मोठा बालरोग तज्ज्ञ डॉक्टर होता धुळ्याला, त्याची व्हिजिट होती। आला, त्याने चेक केलं आणि त्याने सांगितलं हे बाळ जगणार नाही, आणि जगलं बी तर हे काही कामाचं राहणार नाही, याला वाठवून द्या तुम्ही, उगाच त्यांचा वेळ घेऊ नका। डॉक्टरांचा फोन आला, आम्ही दुसऱ्या दिवशी पोरगं घ्यायला आलो, गाडीत घेतलं, निघून गेलो, गावापर्यंत गेलो। मग आम्ही ठरवलं की अरे उद्या मग लक्ष्मीपूजन आहे, म्हटलं 2 वर्षाची दिवाळीची गोष्ट आहे, लक्ष्मीपूजन आहे। मग तो काय म्हटला, तो शिक्षक, तो म्हटले महाराज लक्ष्मीपूजन आहे, जर या बाळाचं रात्रीतून काही झालं, या ऑक्सिजन होतं दवाखान्यात, आता बिगर ऑक्सिजनचं आहे आपल्याकडे, याचं जर काही झालं तर सर्व भाऊकीची दिवाळी खराब होईल। एक काम करू आपण, याला अजून 2 दिवस ऑक्सिजनवर दवाखान्यात ठेवू, जाऊ दे म्हणे 2 पैसे जातील आपले। परत पोराला दवाखान्यात नेलं, तिथल्या डॉक्टरने सांगितलं आम्ही गॅरंटी घेत नाही, आणि नाही बाबा आम्ही काय ठेवत नाही वगैरे ठेवलं। आम्ही ते पोरगं तसंच परत जाऊ दे जे झालं ते घरी आणलं। रात्री 9 वाजता घरी आणलं आमच्या गावात। माझ्यावर असतो तो गणू, माहिती ना तुम्हाला, त्या गणूची आजी, तिच्याकडे शिवोरचा रुद्राक्ष होता। कुठला? शिवोरचा रुद्राक्ष। त्या रुद्राक्षाचं पाणी त्या आजीने त्या बाळाच्या ओठाला लावलं। पोरगा 8 दिवसाचा झालेला होता, त्याची हालचाल काहीच नव्हती। ओठाला पाणी लावलं, 2 थेंब पाणी त्याच्या तोंडामध्ये टाकलं, बाळाला वरच्या रूममध्ये झोपवलं, त्याची आई आणि तो। 9वा दिवस उजेडला, पहाटे 3 वाजता ते बाळ इतकं जोरात रडलं की पूर्ण गल्ली जागी झाली। ही त्या महादेवाची किमया आहे, त्या महादेवाची किमया आहे। ते पोरगा आता 1.5-2 वर्षाचं आहे। तुम्हाला व्हिडिओ दाखवतो राजूबा, इतकं बोलतं, पळायला कोणाला जुमानलं नाही। म्हणजे जिथे डॉक्टर आणि सायन्स संपून जातात
तिथे माझ्या महादेवाची किमया सुरू होते. म्हणून जे काही होते, अनेकांना वाटतं की हे काय असं. नाही नाही, हा श्रद्धेचा भाग आहे, परमार्थाची भूमिका आहे. म्हणून देवाच्या प्रती तुमची निष्ठा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपला मुद्दा आज होता रेवागिरी बाबांच्या प्रती तुमची असणारी जी श्रद्धा आहे, त्या श्रद्धेच्या बळावर सर्व काही चाललंय. अतिशय प्रगल्भ गाव आहे. गावात सर्व काही वेल आहे. सेंटरिंग कामाला सर्व तरुण मंडळी जाते. प्रत्येक घरातल्या सेंटरिंगचा कारागीर आहे. त्याच्यामुळे कारागीर कोणी बिगारी म्हटलं तर 500 रुपये रोज आहेच त्याला, आहे का नाही. चांगल्या पद्धतीने. आणि हे सर्व तुमच्या घरामध्ये येणारी संपत्ती येते, पण ती बाबांच्या कृपेने सुरक्षित राहते. कारण संपत्ती येणं वेगळं आहे आणि तिचा विनियोग वेगळा आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारी विचकरी. अतिशय पवित्र. त्यासाठी घेतलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा. अभंगाचा प्रतिपाद्य विषय बरा तुकोबाराय या अभंगामध्ये आपली केलेली साधना, आपली असणारी निष्ठा या अभंगातून सांगा. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता. अनेकाचे काम नाही आता म्हणजे का. महाराज म्हटले मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. अरे म्हटले अनेक वाटाचे आहे ना, त्या सूक्ष्म आणि दुस्तर आहेत. म्हणून एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. काय करतात तुम्ही महाराज म्हणजे काही नाही. लावोने मृदंग श्रुती ताळ घोष, सेवू ब्रह्मरसावडीने. परिणाम फलश्रुती काय. तुका म्हणे महापातके पतित. महापातकी जरी असला तरी तो पतित होतो. कधी होती जीवन मुक्त हेळा मात्र. क्षणार्धात तो मुक्त होतो. हे सामर्थ्य आम्ही केलेल्या साधनेचे आहे. विठ्ठल अभंगाचा सरळ भाव मी आपल्या पुढे मांडलाय. उर्वरित वेळामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा रेवागिरी महाराज जशी बुद्धी देतील तसं मी आपल्या पुढे विचार मांडणार आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय विठोबाचं नाम गाणं, त्याचं भजन करणं ही साधना सांगतायत मुक्त होण्यासाठी. होती जीवन मुक्त हेळा मात्रे. कधी एक गावे आम्ही विठोबाचे नाम तेव्हा. महाराज विठोबाचं नाव गायलं तरच मुक्त होऊ का. आम्ही महादेवाचं गायलं तर. इतर साधना नाहीत का मुक्त होण्याच्या. मुक्त होण्याच्या इतर साधना आहेत, पण त्या कशा आहेत. सूक्ष्म आणि दुस्तर आहेत. कोणत्या कोणत्या साधना आहेत. विठोबाचं नाव घेऊन का पुढे जायचं. आम्ही वेगळ्या साधनांनी देवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. कारण विठोबा म्हणजे देव नाही, शंकर म्हणजे देव नाही, ब्रह्म म्हणजे देव नाही, विष्णू म्हणजे देव नाही. देव ही पलीकडे आहे. हे सगुण स्वरूपामध्ये आमच्यासाठी. पण ते स्वरूप देवाचं एक वेगळं आहे. आणि त्या स्वरूपाला पोचण्यासाठी ही वेगवेगळी साधन आहे. तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचं, साधन महत्वाचा मुद्दा आहे. साध्यापर्यंत पोचण्यासाठी साधनाची आवश्यकता आहे. तुकोबाराय म्हटले विठोबा नावाचं साधनच साध्यापर्यंत नेऊ शकतं. पण मग बाकी साधकांनी विचारलं म्हणे असं कसं महाराज. इतर ठिकाणी काय अडचण आहे. अन्य कोणते कोणते मार्ग आहेत. अन्य प्रामुख्याचे 4 मार्ग आहेत. कोणते कोणते. पहिला मार्ग आहे ईश्वरापर्यंत पोचण्याचा. पहिला मार्ग आहे त्याचं नाव आहे योग मार्ग. दुसऱ्या क्रमांकाचा जो मार्ग आहे त्याचं नाव आहे यज्ञ मार्ग. तिसऱ्या क्रमांकाचा जो मार्ग आहे त्याचं नाव आहे कर्म मार्ग. आणि चौथ्या क्रमांकाचा जो मार्ग आहे त्याचं नाव आहे ज्ञान मार्ग. मग या 4 मार्गाने का जायचं नाही. 4 पैकी एकाने गेलं तर देवापर्यंत पोचता येतं. म्हणे बरोबर आहे, पण ते मार्गांची अडचण काय. आता योग मार्ग बघू आपण. एक एक मार्ग बघू. अडचण वाटली तर नाही जायचं, नाही वाटली तर आपण बाकीचं तुकारामाचं ऐकायचं नाही. पहिला मार्ग योग मार्ग. आता योग माहिती आहे तुम्हाला. योग माहिती आहे का. तुम्ही बोलत नाही का अजिबात. कीर्तन हे एकट्या कीर्तनकाराने करायचं नसतं. श्रोता आणि वक्ता यांचं
एकमेकाशी संवाद होणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट कीर्तनाला स्टेजच नको, पण ठीक आहे आपल्याकडे प्रथा आहे म्हणून खाली कीर्तन असं जोरात होतं. हे पोरांना किती नाचले असते पोरं, आहे का नाही. योग म्हटला कोणाचं नाव पुढे येतं, भाऊसाहेब रामदेव बाबा. रामदेव बाबाचा योग तो योगायोग आहे राजूबा. त्याच्याने फक्त पोट वाढेल पोट कमी होईल, बाकी दुसरं काय होत नाही. योग कशाला म्हणायचं. योग अशी साधना आहे ज्याच्याने तुम्हाला अतिशय कमी काळामध्ये भगवत प्राप्ती होऊ शकते. काय करायचं, काहीच नाही, फक्त 12 वर्ष गुदद्वाराला टाच लावून बसायचं. ही जी जीभ आहे ना, ही अशी बाहेर वडायची. किती दिवस वडायची आणि किती वडायची, 12 वर्ष वडायची. रोज इंच बरोबर अर्धा इंच एवढी एवढी वाढली पाहिजे. हा जिभेचा खालचा पडदा आहे ना, असा कापायचा. किती कापायचा, केसा इतका कापायचा. जीभ अशी लांबली पाहिजे 12 वर्षात. इथून निघाली तर कापडणं, धनूर, सोनगिरी फाटा, टोल नाका, आहे की नाही, असं चिमटावळ बिमटावळ असं फिरून आली पाहिजे ती. असं 12 वर्ष करायचं. किती सोपं आहे. असं 12 वर्ष केलं की हजारो वर्षापासून सुप्त अवस्थेमध्ये असणारी कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे ती शक्ती जागरूक होते. आणि कुंडलिनी नावाची शक्ती जर जागरूक झाली तर ती शरीरामध्ये काही एक ठेवत नाही. तिला तहान लागते आणि तिची तहान पाण्याने भागत नाही. तिला तहान भागवण्यासाठी लागतं अमृत. ती तिथून इथेपर्यंत येते. इथे अमृताचा कुंभ आहे. कुठे, इथे अमृताचा कुंभ आहे. अमृत माहिती आहे तुम्हाला. आपल्याला फक्त अमृत तुल्य चहा माहिती आहे. अमृताचा काय संबंध आहे. अमृत कशाला म्हणतात. अमृत पिल्याने काय होतं, माणूस अमर होतं. तो अमृताचा कुंभ इथे. फक्त घरी कोणीच फोडून पाहू नका आणि फोडला बी तर आमचं नाव सांगू नका, म्हणजे आम्ही मोकळे, आहे का नाही. हां, इथे अमृताचा कुंभ आहे. ती जी कुंडलिनी आहे ती सर्पिणीच्या आकाराची. ती इथं जाऊन थांबते. इथं जाऊन थांबते. मग हा कुंभाचं झाकण कसं उघडायचं. आपली जी जीभ आहे ती उलटी टाळूला लावायची. टाळूला जीभ लावली की ते झाकण उघडतं. ती अमृताचं प्राशन करते. तिथून कुंडलिनी इथे येते. इथे जीव आणि शिवाचं ऐक्य घडवून देते आणि जीव मुक्त होतो. जीव साक्षात्कारी होतो. असं किती दिवसात होतं, फक्त 12 वर्षात. किती सोपं सांगितलं. सोपं आहे ना. उगाच 15-15 वर्ष वाऱ्या करायच्या. आता राजूबा आता त्यांच्या माझ्या परिचयालाच कमीत कमी 21-22 वर्ष झाले. 21-22 वर्षापासून ते बी सर्व करतात, झोडून भाडून काही चालतंय. आमचं पण कीर्तन चालूच आहेत, पण देव आमच्या स्वप्नात बी नाही अजून. का बरं चालतंय. तुम्हाला कल्याण व्हावं म्हणून सांगतो. कोणाला लवकर देव भेटावा असं वाटत असेल, काय करायचं, त्यांनी हा मार्गाने जायचं. जाता येईल का मग. का योग याग विधीयने नोएसी वाया उपाधी हो. बाबा योग इतका सहज आणि सोपा नाही. म्हणून महाराज म्हटले अनेका ते काम दुसरा क्रमांकाचा मार्ग आहे. ह्या मार्गाने जाऊ शकत नाही. दुसरा मार्ग कोणता आहे. दुसरा मार्ग आहे दादा यज्ञ मार्ग आहे. यज्ञ कळतो ना तुम्हाला. यज्ञ अशी साधना आहे. यथायोग्य पद्धतीने जर यज्ञ केला तर देव भेटतो, नवल नाही. प्रत्यक्ष देव पोटी जन्माला येतो. बघा राजा दशरथाने पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला होता, आहे की नाही. पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला. जगाचा मालक राम स्वरूपाने दशरथाच्या घरी जन्माला आला. हे यज्ञाचं सामर्थ्य आहे. पण यज्ञ आपल्याला करता येतो का. आपल्या डोक्यातला यज्ञच वेगळा आहे. आपल्याला भेटेल ते टाकायचं आणि पेटवायचं आणि यज्ञ. तसा यज्ञ होत नसतो. यज्ञ कोण करू शकतं. यज्ञ कुणी करायचा. यज्ञाला काय काय लागतं लक्षात ठेवा. माझ्याकडे लक्ष देता येईल. तुम्ही एवढं ऐकायला सवय नाही. कसे काय आता बोलवलंय तर ऐकावंच लागेल. त्याला काही पर्याय नाही.
उठी बी जाता येऊ नाही, काहीच नाही, किती डोळायचं नाही बिचारा, जपू द्या. ऐका यज्ञ, यज्ञ कुणाला करता येतो? ऐका, यज्ञ करण्यासाठी ज्याच्याकडे स्वतःची 1.25 एकर जमीन असेल तो यज्ञ करू शकतो. किती जमीन? 1.25 एकर. तुम्ही म्हणाल महाराज आपल्याकडे 25 एकर आहे, काही कामाची नाही. 1.25 एकर जमीन स्वतःची, वडिलोपार्जित नाही, पिढीजात आलेली नाही, सासऱ्याने दिलेली नाही, व्याजाचा पैशाने कमवून घेतलेली नाही, कष्टाने घामाने. कष्टाने म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडनं 300 रुपये रोज घेतला आणि त्याचं काम जर 300 रुपयाचं नाही केलं तर तो रोज कष्टाचा होत नाही, तो हरामाचा होतो. सेंटरिंग कामला गेल्यानंतर 500 रुपये रोज घेऊन त्या कॉन्ट्रॅक्टरला 300च काम करून दिलं तर 200 रुपयाचा तुमच्याकडे येणारा पैसा हा हरामाचा होतो. म्हणून अतिशय कष्टाने घेतलेली जमीन 1.25 एकर पाहिजे असेल एखाद्या महात्म्याकडे. त्या 1.25 एकर जमिनीचा सेंटर काढायचा, ती जमीन नांगरून काढायची. नांगरायची कशाने? नांगराने. पण नांगर कोणतं? लोखंडाचं नाही, सोन्याचं लागेल. कशाचं? सोन्याचं. गोल्ड कळतं ना तुमच्या गावातलं? सोन्या वगैरे नाही, गोल्ड. गोल्ड सोन्याचं नांगर. किती किलोचं? किमान 1.25 किलोचं सोन्याचं नांगर पाहिजे. ज्याच्याकडे असेल त्याने यज्ञाच्या भानगडीत पडायचं. नांगर असेल एखाद्या श्रीमंताकडे काय अडचण नाही. ते नांगर नांगरत असताना बैलाची जोडी लावायची नाही. जो यजमान आहे आणि यजमान पत्नी, पती पत्नीने ती जोडून तो नांगर नांगरायचं. नांगरानंतर त्या जमिनीचा सेंटर काढायचा, तिथे 7x7चा खड्डा खोदायचा, माणसं लावून नाही, स्वतः करायचा. जमिनीपासून वरती योनीपर्यंत तो यज्ञकुंड बांधून आणायचा. त्या यज्ञकुंडामध्ये लागणारी समिधा कुठे मिळते? सातपुड्यामध्ये, ब्रह्मगिरी पर्वतावर आणि सप्तशृंगीच्या रांगेमध्ये. ती समिधा आणण्यासाठी त्या समिधाचा, त्या वनस्पतीचा जाणकार माणूस सोबत घ्यायचा. हे वृक्ष आहे, या वृक्षाचं फूल तोडण्यासाठी सुद्धा एक मंत्र आहे. तो मंत्र, याची जाण ज्याला असेल तो या वृक्षाचं फूल तोडेल. अशा त्या वनस्पत्या आहेत. त्या वनस्पती आणण्यासाठी तो जाणकार माणूस पाहिजे. त्या सर्व वनस्पत्या आणायच्या, यज्ञकुंडाजवळ बसायचं. आणि ते यज्ञकुंडाजवळ बसत असताना ब्राह्मण हा याज्ञिक असला पाहिजे, त्याला यज्ञाचं ज्ञान असलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी समिधा टाकायची. हत्तीच्या सोंड चाललेली अशी धार तुपाची पाहिजे. एवढं सर्व एखाद्याकडे असेल. शेवटचा मुद्दा सांगतो, यज्ञ जर करायचा असेल तर ज्या ठिकाणी यज्ञ करायचा आहे त्या ठिकाणापासून, यज्ञाच्या जागेपासून 12 कोस चारही बाजूला. 12 कोस इकडे, 12 कोस इकडे, 12 कोस इकडे, 12 कोस इकडे. 12 कोस म्हणजे 36 किलोमीटर. कुठेही ज्या ठिकाणी तुम्हाला यज्ञ करायचा आहे त्याच्या चारही बाजूला 36 किलोमीटर कुठेही गोहत्या आणि भ्रूण हत्या झालेली नसावी अशी पवित्र भूमी जिथे असेल तिथे तुम्हाला यज्ञ करता येतो. अशी भूमी भारतात आहे बाबा? आता आहे का? मग आणि का ते का विठोबाचा आग्रह. अरे हे शक्य ना, यज्ञ शक्य आहे का आम्हाला बाबा? कर्म आणि यज्ञ शक्य नाही, योग शक्य नाही. तिसरा एक मार्ग आहे. कोणता? त्या मार्गाचं नाव आहे कर्मकांड. आता कर्मकांड म्हटलं की आमचं कर्मकांडाशी काय दूरदूरपर्यंत संबंध येत नाही. काय कर्मकांडात आपण कधी विधी केलाय? काही संबंध नाही आमचा. कर्मकांडातला एकच विधी सांगतो, लक्षात येईल सर्वांच्या. सत्यनारायण सर्वांच्या घरी झालाय ना? इथे बसलेल्यापैकी सांगा महाराज आपल्या घरी कधीच सत्यनारायण झाला नाही. असा जो असेल त्यांनी वरती बोट करा. म्हणजे सर्वांच्या घरी सत्यनारायण झालाय ना? चला आता अशा माणसाने वरती बोट करा की महाराज आपल्या घरी सत्यनारायण झाला आणि मी 2 तास मांडीवरून पोथी ऐकली. असा जो असेल त्यांनी वरती बोट करा. हे आमचं कर्म.
तुमच्या गावात ब्राह्मण आहे का हो? नाही. कापण नाल ब्राह्मणाच्या घरी सत्यनारायण पाहिला का तुम्ही? पाहिला? ब्राह्मण सत्यनारायण करत नाही का? ब्राह्मणाच्या घरी सत्यनारायण राहतो बाबा, पण ब्राह्मण आपल्यासारखा बावळटपणा करत नाही. आपला पावशर ना प्रसाद पुरा गाव नेवत आहे की नाही? नगावाला बिया, कापणावाला बिया, धनुरवाला बिया, इकडे न्याळोत बी जवळच होई ना रे, न्याळोतवाला बिया. प्रसाद केवढा ना? पावशर ना प्रसाद. मग 4 गाव प्रसाद जातच, तरी संध्याकाळ उरेला शितला घर मला माय अशी काही बरकत सत्यनारायण देवनी असे प्रसाद उरना. तू राजी बोल बसाल फक्त वाटायला उरे काढ असं प्रसाद उरतो का? ब्राह्मणाच्या घरी ज्या दिवशी सत्यनारायण असतो ना दादा, त्या दिवशी ब्राह्मण सोहळ्यात असतो. सोहळा म्हणजे हे मी नेसलंय ना, हे सोहळा आहे. हे पोरा नेसलंय सोहळा आहे, याने नेसलंय ते धोतर आहे, याचं धोतर आहे, याचं धोतर आहे, याचं धोतर आहे, बाकी सर्व धोतर आहे. सोहळा म्हणजे 5 काष्टे आले पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या. ज्या दिवशी ब्राह्मणाच्या घरी सत्यनारायण असतो त्या दिवशी ब्राह्मण बाहेर कोणाला महत्व देत नाही, फक्त पूजेला महत्व देतो. ज्या दिवशी आपल्या घरी सत्यनारायण होतो, आपल्या दिवशी काय करतो त्या दिवशी राजूबा आपण पहिले स्वयंपाक करून घेतो, बरोबर आहे की नाही? मग म्हणतो वैरे बामणले पडलेले. बिचारा बामण धावपळ करत होतो, घरमालक पायरीवर उभा राहतो. सांगतो काय बामण दाद्या शटकट आवरा, बरोबर आहे का नाही? शटकट आवरा का बा आमना स्वयंपाक होई झाले. अरे मग चेंदीले लाडा पण ना बोगायला उभा द्या करा. आता मला सांगा, पूजेच्या दिवशी पूजेला महत्व द्यायचं का जेवायला? आपण कशाला देतो? जेवायला. ठीक आहे, ज्याच्या घरी पूजा आहे तो धावपळीत असेल. ज्याला फुकट आमंत्रण आहे, फुकट चेंदायचं, तो फोन करतो वहिनी का पोती, अरे ऐकले ना मर्ज शिकवतो. फुकट ऐकायला तयार नाही मला. आणि जगामध्ये 2 जाती इतक्या हुशार आहेत महाराज. कोणती कोणती? एक ब्राह्मण हुशार जात आहे, आणि दुसरी कोण? मला कमी ऐकू तुम्ही बोललेच नाही. पहिली जात आहे ब्राह्मणाची, अतिशय हुशार जात. आणि दुसरी जात आहे मराठी शाळेचा मास्तर, हायस्कूलचा नाही बरं, मराठी शाळेचा मास्तर, अतिशय हुशार. तुम्हाला पा राजूबा तुम्हाला सर्वांचे घोटाळे सापडतील, पण मास्तरचा ब्राह्मणचा घोटाळा कधी सापडणार? ब्राह्मण हुशार असतो. ब्राह्मणला माहितीये 10 मिनिटं पोथी केली तरी आज 100 रुपये देईल, आणि 1 तास केली तरी ब्राह्मण म्हणलो तुला वेळ नाही, मला पण वेळ नाही. तो गल्लीतून पोथी सुरू करतो. मंगलम भगवान विष्णू मंगलम गणुजा मंगलम पुंडरीकाक्षाय मंगलाय तुरा कळस ठेव, तुळस ठेव, खरका ठेव, वाळकुंट ठेव, हे ठेव ते ठेव, करता करता 4 हात्या. ब्राह्मण जेव्हा मांडीवर बसतो तेव्हा 5व्या अध्यायाला होता. आणि मग तो साधूवाने आपल्या जवळ सगळं प्रपंचात जातो. प्रपंचात धन कमावलेलं धंदे नाव समुद्र कलावधी काम कर. मी तुझ्या बापाला घ्यायला जाते, मात्र तू काय कर? सत्यनारायण प्रसाद घे, सत्यनारायण पूजा करणे, प्रसाद घ्या, मात्र तिकडे ये. मात्र त्याने कलावधी काय करते? पूजा विष्णू होते. ही पोथी अशी आहे, तुमले उमजावून मला समजावं नाही. अशाच पोथी ऐकत पण आपण आहे का नाही? हा प्रकार आहे तुला. आणि मग त्या ठिकाणी सत्यनारायणाच्या लक्षात या साधूवाने आपल्या कृपा आश्रमात धंद्र कमला साधूवांच्या परिषदेत सत्यनादेव एका वृद्ध ब्राह्मणाला जाऊन साधूवाच्या होते. साधूवाने सांग तुझ्या नावेमध्ये काय बळ आहे? तो साधूवाने सांगतो हे नाव फुलं फुलं पणांनी मला सत्यनारायण करू, तू माझ्या कृपेने माझ्याशी असं ते होतं. सत्यनादेव म्हणे तुझी वाणी सत्य गोड पुढे जाऊन सत्यनारायण अदृश्य होतो, नाव पण उलटी होऊन जाते, घरातून पोरगा पळत पळत येतो. पोरगा घरातून पळत पळत येतं. काय आपव काय मन माय म्हणे पोती लांबाळल्या म्हणे. का बरे? ऋषीनं बघून काने विकी म्हणे. हाय कर्म काढले आपले. ये येडे उठतात मामला बामन तात्या पोती लांबाळल्या. मामन ओ येडी हळद सरी गई ना पोती आते का लांबा संपली म्हणे. नाही नाही लांबानी पुडी ऋषी वसतो. आता मला सांगा, संपलेली पोथी आहे कस काय लांबेल बरं? पण ब्राह्मण लांबवतात. काय सांगतात ऐका. त्या नावेमध्ये झेंडूची फुलं नव्हती बर का, पोती सुरू झाले. आणि तेथे कर्दळीची पानं आई पोती म्हणे बर का.
आई फक्त रशी उकडत होता. आता सांगा किती सत्यनारायण केलं म्हणजे पूजा होईल. कर्मकांड किती सूक्ष्म आहे. कर्मकांड किती सूक्ष्म आहे. कर्मकांडातला विधी योग्य होत नाही म्हणूनच 35 वर्षाची पोरं झाली, बायको कोणी देत नाही. सुंदर मुलगी आहे, सुशील आहे, संस्कारी आहे, मनासारखा जावाई मिळत नाही. घरामध्ये इतका पैसा आहे पण समाधान चित्ताला नाही. एअर कंडिशन रूम आहे, रात्र रात्र झोप लागत नाही. गावातली श्रीमंती 1 नंबरची आहे, मात्र लायकी कोणी करत नाही, पात्र कोणी समजत नाही. याचं कारण काय? याचं एकच कारण आहे, पितृदोष. आणि तो दोष कशामुळे येतो? चुकीच्या कर्मकांडामुळे. ज्यावेळी ब्राह्मण आम्हाला विधी करायला सांगतात, पहिली गोष्ट कुठलंही कर्मकांड सोहळ्याशिवाय होत नाही. ब्राह्मणच चड्ड्या घालून फिरतात, लोकांनी कधी घालायची? हे अवघड आहे. मला मुद्दा एकच सांगायचा, कर्मकांड आहे काय? कर्मकांड केल्यानंतर तुम्हाला मुक्त होता येत. आणि कर्मकांडाचा मंत्र किती अवघड आहे. आचमन घ्यायचंय, ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. आचमन घेतो ना, आचमनाला पाणी किती घ्यायचं? 1 उडदाचा दाना भिजेल, 1 उडदाचा दाना भिजेल एवढंच पाणी हातामध्ये घ्यायचं. त्याच्यापेक्षा जास्त पाणी झालं तर दोष लागतो. मला सांगा, एवढं सूक्ष्म कर्मकांड आपल्याकडनं होईल का बाबा? अनेकांचे काम नाही. आता का नाही? कारण ही अडचणी मोठ्या आहे. 4था टप्पा आहे. पहिलं आपण यज्ञ मार्ग पाहिला, योग मार्ग पाहिला, कर्म मार्ग पाहिला. आता 4था जो मार्ग आहे तो आहे ज्ञान मार्ग. पण ज्ञानाने देव मिळतो नाही, नुसत्या ज्ञानाने देव मिळत नाही. ज्ञानाला जोड जर वैराग्याची असेल तर देव मिळतो. दुर्भाग्याची गोष्ट आहे, वैराग्याची जोड आमच्या ज्ञानाला लागत नाही. लागलीच तर कशाची लागते? ती अहंकाराची. माऊली तर आवर्जून सांगतात, हा विचारूनी अहंकार सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केले, किंवा नवल अहंकाराचे गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोपे गंगे नाना संग. अज्ञानाला अहंकार नाही बाबा. मला अहंकार आहे कशाचा? बोलण्याचा. मला चांगलं बोलता येतं, अहंकार आहे. वाजवण्याचा अहंकार आहे, यांना टाळ घेऊन बरायचा अहंकार आहे, यांना पेटी वाजवण्याचा आहे, यांना विना घेण्याचा, यांना गाण्याचा अहंकार आहे. नवे नवे तुम्हाला आम्ही कीर्तन ऐकायला जातो, अहंकारच आहे तो. अरे आमचा जन्मच कीर्तन ऐकायला झालाय. आमचा जन्मच भजन कशासाठी दिलाय? दिले इंद्रिय, हात पाय कान, है का नाही? डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडशी नारायण. त्याच्यासाठीच तर दिलाय. तर मी गेलो म्हटलं की गेलं. अहंकार जात नाही. ज्ञानाला जोड वैराग्याची पाहिजे ना. वैराग्याच्या गोष्टी अशा आहेत महाराज. वैराग्याच्या गोष्टी बोलायला आणि युद्धाच्या गोष्टी ऐकायला बऱ्या वाटतात. 60 लाखाच्या वया इंद्रायणी फेकून दिल्या. या आम्ही सांगायचं का? आपण बोलायचं? अरे कोणी फेकलं ते तुकोबर आहे होते. आपली 2 रुपयाची टोपी उडून गेली तरी नगावपर्यंत गाडी मागे जाते. आपण फुकटणी टोपी उडी गेली तरी 60 लाखाच्या वया काय म्हणतात महाराज. आणि युद्धाच्या गोष्टी बोलायला बऱ्या वाटतात. आता येऊ राहिली 19 फेब्रुवारी. आता प्रत्येकाच्या अंगात शिवाजी महाराज घुसते. सोपं आहे का शिवाजी महाराज? छत्रपती शिवाजी महाराज होणं प्रत्येकाला वाटतं. मी खरं सांगू, या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी राजांची गरज आहे असं मला तरी वाटत नाही. मग महाराष्ट्रातल्या घराघरात छत्रपती शिवाजी राजे व्हावं असं जर कुणाला वाटत असेल तर सर्वात पहिले जिजाऊ पुढे आली पाहिजे. जिजाऊची अडचण इतकी मोठी झालेली आहे सध्या, जिजाऊ मोबाईल शिवाय दुसरीकडे पाहतो. बहिणी झोप उठाडते ती बहीण. चहा ठेवा का? पुरी झोपी जाते बहीण. पगार नाही शोभलं रे, नाही काय माहिती 1500
विठ्ठल विठ्ठल. एक लक्षात ठेवा, युद्धाच्या गोष्टी ऐकायला आणि बोलायला बऱ्या वाटतात. तुम्हाला ती काही महत्वाचे मुद्दे तुमच्याकडे मांडतो, लक्षात घ्या. तसा महाराष्ट्र आणि सुजलाम आणि सुफलाम होता. 12व्या शतकातला महाराष्ट्रामध्ये सुजलाम आणि सुफलाम असणारा महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये श्रीमंती किती होती? श्रीमंत आणि समर्थ असणारा आमचा महाराष्ट्र. वर्षाच्या 12ही पौर्णिमा अमृताचा छिडकाव महाराष्ट्राच्या मातीवर करत होत्या. महाराष्ट्रातल्या नद्या दह्यादुधान नाहून निघत होत्या. महाराष्ट्राच्या नदीचे घाट सोन्यासारखे पिवळे चमकत होते. का? आमची मायमाऊली घाटावर धुणं धुवायला जायची तेव्हा तिच्या हातातल्या सोन्याच्या पाटल्या जायफळासारख्या झिजत होत्या, म्हणून ते घाटच पिवळे झाले होते. 350 वर्षापूर्वीची अशी परिस्थिती महाराष्ट्राची. एवढा श्रीमंत आणि समर्थ असणारा महाराष्ट्र, अचानकपणे त्या महाराष्ट्राला कुणीतरी नजर लागली. विंध्याचलाच्या पाठीमागून धुळीचे उठायला लागले. घोड्यांच्या डपांचा आवाज यायला लागला आणि धीन 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 अल्लाहू अकबर करता करता 8000 घोड्यांच्या 32,000 टापा नर्मदा पार करून महाराष्ट्रामध्ये शिरल्या. पहिली धाड पडली वराडावर, दुसरी पडली देवगिरीवर. देवगिरीचा रामदेवदा बेसावत होता. बेसावत रामदेवदाला जेव्हा कळालं आपल्यावर आक्रमण झालंय, असलेलं 4000 सैन्य घेऊन लढायला निघाला, पण 8000 अफगाणी छतड्यांपुढे 4000 मराठ्यांचा टिकाव लागला नाही. अपयश आलं, खंडणी द्यावी लागली, धन द्रव्य दिलं, कौतुक नाही. आपली असणारी एक मुलगी ज्येष्ठापल्ली नाम जेठाई नावाची मुलगी तर अल्लाउद्दीन खिलजीला दिली. याही पलीकडे काय झालं तर महाराष्ट्राच्या कळसाची भगवी पताका खाली होती. किती दिवस? 5-25, 5-50 वर्ष नाही, 350 वर्ष. 350 वर्ष महाराष्ट्राच्या कळसाला भगवी पताका नाही. 350 वर्ष महाराज तख्ताला हिंदू राजा नाही. 350 वर्षाची काळी अंधार रात्र, अत्याचार, अनाचार, स्वैराचार, व्यभिचार आणि बलात्कार या मातीमध्ये होत होता. पटेल तेवढी माणसं उचलायची, जहाजामध्ये बसवायची, अफगाणच्या बाजारामध्ये जाऊन जनावराप्रमाणे कवडी मोलाने विकायची. 350 वर्षाची काळी अंधार रात्र कोण वाचवणार या महाराष्ट्राला? अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्राचा विदर्भातला बुलढाणा जिल्ह्यातला सिंदखेड राजाच्या लखोजी राजा जाधव आणि गिरिजाबाई राजे जाधव या दाम्पत्याच्या उदरी 12 जानेवारी 1598 एका कन्येचा जन्म झाला. कन्या विवाह योग्य झाली. वेरूळच्या भोसल्यांचा पोरगा शहाजी भोसला लग्न करते. लग्नात पहिल्या वेळा जगदंबेच्या दर्शन जात असताना अत्याचार पाहते. अंतकरण विवळले अंतकरण आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारते, राजे का होतं अत्याचार? अरे का लुटल्या जाते आमच्या डोल्या? का कापल्या जाते आमच्या गोमाता? का उडवल्या जाते आमच्या मंदिराची कळसानी? का भंगवल्या जातात राजा आमच्या मूर्त्या? सांगा राजे. राजाने उत्तर दिलं, राज्य वनांचं आहे, पर्याय नाही. त्यावेळी मासाहेबांनी पहिले राजा कौल देत नाही, त्याने कौल जगदंबेला मागितला. पदर पसरला, साथ घातली, आवाज दिला, बाई दारुगड. माहूरची रेणुका दारुगड, कोल्हापूरची लक्ष्मी दारुगड, तुळजापूरची भवानी दारुगड, बाई दारुगड. हे माता जगदंबे, हा ग वांज पर जावं म्हणून पुत्र नकोय, आई म्हणून पुकार म्हणून पुत्र नकोय. हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेन, या बहिणींच्या रखेल, गो आणि ब्राह्मणांचं रक्षण करून महाराष्ट्राच्या कळसाला भगवी पताका चढवेल, असा एक सुपुत्र दे. 350 वर्ष जे एकाही पुरुषाला जमलं नाही ते कोणी केलं? कसलं शिवाजी महाराजांनी पुरा ते एका जिजाऊने केलं. जिजाऊने ठरवलं. ते आईने ठरवायचं असतं. कोणी ठरवायचं असतं? आईने ठरवायचं असतं. आमच्या धर्मशास्त्रामध्ये आमच्यावर एकूण 16 संस्कार सांगितले आहे. 3ऱ्या क्रमांकाचा जो संस्कार आहे त्याचं नाव आहे क्रिया संस्कार. पहिला संस्कार आहे गर्भदान संस्कार, दुसरा संस्कार आहे पुसंवर्धन नावाचा संस्कार, आणि 3रा संस्कार आहे त्याचं नाव आहे क्रिया नावाचा संस्कार. ती क्रिया संस्काराच्या संदर्भात आईने ठरवून घ्यायचं आता माझ्या पोटी कोण जन्माला येणार. अरे एका बाजूने आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही, इमादशाही, फारुख सुलतानशाही, डगजाने पोर्तुगीज 8-8 महाराष्ट्राच्या छातीवर थाय 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 करून नाचत होत्या. अशा अवस्थेमध्ये जिजाऊ नावाची एक स्त्री आपल्या उदरातल्या बाळाला हिंदुत्वाचे धडे गिरवत होते. त्याच्या अंतकरणामध्ये राम बिंबवत होते.
त्याला कृष्ण सांगत होते, त्याला पांडव प्रताप सांगत होते. स्वराज्य काय सोपं होतं का? बोलायला आम्हाला स्वराज्य सोपं नाही, किती अवघड होतं एका मिनिटात सांगतो. पूर्ण शिवचरित्र सांगायला वेळ नाही, व काही मोजके मुद्दे सांगतो. बाकीचे तुम्ही ऐकले म्हणून ते काही सांगत नाही, जे ऐकलं नाही ते सांगतो, ऐका. शिवाजी महाराज 17 वर्षाचे होते. किती? 17. महाराजांनी अधिकतर किल्ले आदिलशाहीतले घेतले. आदिलशाह चिल्ला, आणि चिल्लेल्या आदिलशाहने काय केलं, महाराजांचे जे वडील होते शहाजीराजे यांना कैद करून घेतलं. कारण तुझा पोरगा ऐकत नाही म्हणून तुला कैद करायचं, कैद करून घेतलं. ही बातमी वाऱ्यासरशी जिजाऊ मासाहेबांपर्यंत पोहोचली, आणि जिजाऊ मासाहेबांजवळ जेव्हा बातमी पोहोचली त्यावेळी मात्र मासाहेबांनी भीती अंतकरणामध्ये घेतली. बाबा काय करायचं आता? कारण जिजाऊंना माहिती होतं यांच्या तावडीत गेलं की माणूस वापस येत नाही, कारण मासाहेबांनी स्वतःचं माहेर गमवलं होतं, आहे की नाही. 29 जुलै 1629 मासाहेबांचे पूज्य पिताजी 25 जुलैला लखोजीराजे जाधव, बंधू अचलोजी, रघोजी आणि यशवंतजी या 4 बापलेखांची कत्तल झाली होती निजामच्या दरबारामध्ये, त्याच देवगिरी. आता तर सौभाग्य यांच्या ताब्यात आहे. जिजाऊ चिंताक्रांत आहे, काय करावं. एवढ्यावर आदिलशाह थांबला नाही, त्याने शिवाजी राजाला मारण्यासाठी 5000ची फौज घेऊन एक माणूस पाठवला. त्याचं नाव होतं फतेह खान. फतेह म्हणजे विजय, ज्याच्या नावातच विजय होता असा फतेह खान 5000ची फौज घेऊन स्वराज्यावर चालवला. मला सांगा, जिचा नवरा त्यांच्या ताब्यात तुरुंगात आहे आणि त्यांचेच 5000 लोक हिच्या एकट्या मुलाला मारायला आलेत, मला सांगा तिच्या अंतकरणात काय भीती असेल. अरे नुसता संध्याकाळी नवरा पोराला मारेल हे जरी तुम्हाला माहिती असलं तर तुमच्या मुखामध्ये घास उतरत नाही का बरं? त्या माणूस स्वभाव चांगला नाही, पोऱ्याला मारीन, आहे की नाही. किती वाईट असतं. 5000 लोक फक्त तिच्या एकट्या मुलाला मारायला येत आहेत, तिने कुठे अंतकरण ठेवायचं? सोपं आहे का ते शिवाजी महाराज? बरं एवढ्यावर नाही, तो फतेह खान वाईपर्यंत आला आणि वाईमधून त्याने विडा पाठवला जिजाऊच्या पुढे. 2 विडे होते, पत्र लिहिलं, बोल जिजाऊ काय हवंय तुला. एक विडा तुझ्या स्वराज्याचा आहे, दुसरा विडा तुझ्या सौभाग्याचा आहे. आता तुला निवडायचं आहे, स्वराज्य की सौभाग्य. आपण काय निवडलं असतं? तुम्ही बोलतीत नाही, कमी बोलस ते समजत नाही. आपण काय निवडलं असतं ताई? स्वराज्य का सौभाग्य? तुम्ही दमकाशात काय निवडलं असतं? सौभाग्य. बरोबर की नाही? का बरं? गाव चेटिकाच आहे ना राम, तुम्ही घर लिहिला का फक्त? असं जे आपलं जिजाऊंच्या पुढे प्रश्न आहे, काय हवंय तुला, स्वराज्य की सौभाग्य? आणि सौभाग्य पाहिजे असेल तर नाट टाक तुझ्या त्या स्वराज्याचा, धर तुझ्या त्या नादानपुराचा बोट, ये आदिलशाही दरबारामध्ये गुडघ्यावर बस, पदर पसरव, भिकेत माग तुझं सौभाग्य, देईल आमचा बादशाह. हे शब्द त्या फतेह खानचे आहेत. काय जिजाऊंचं अंतकरण असेल महाराज. जिजाऊ चिंताक्रांत आहे, धर्मसंकट आहे, काय करावं. पण ही बातमी जेव्हा 17 वर्षाच्या शिवाजीराजांना कळाली त्यावेळी शिवाजीराजांनी आपले सर्व मित्र बोलवले. किती होते महाराजांचे मित्र माहिती आहे? तेव्हा महाराजांना 1100 मित्र होते. किती? 1100 मित्र. नो व्हॉट्सॲप, नो इंस्टाग्राम, कोई फेसबुक फ्रेंड नाही. हृदयाशी हृदयाला जोडलेले ही मित्र परिवार. वाड्या वस्त्यांवरची, दऱ्याखोऱ्यातली ही पोरं, मावळ प्रांतातली ही पोरं, सर्वांना वाऱ्यासारखा निरोप पाठवला. सर्व मित्र एकत्र आले. मित्रांच्या पुढे सांगितलं, गड्या बायका, आमच्या मासाहेब धर्म संकटामध्ये, मासाहेबांच्या पुढे प्रश्न आहे, स्वराज्य की सौभाग्य. ऐका, हे स्वराज्य व्हावं ही आमच्या मासाहेबांची इच्छा आहे आणि मासाहेबांचं सौभाग्य टिकावं ही आमची इच्छा आहे. वयाच्या 17व्या वर्षी
200 लोक गडावर ठेवले, 900 सोबत घेतले आणि शिवाजी महाराजांच्या जीवनात ही पहिली लढाई 900 विरुद्ध 5000. 900 लोकांनी 5000 लोकांना सडो की पळो करून सोडलं. ही पहिली लढाई. स्वराज्य वाचवलं. आता सौभाग्य वाचवायचं आहे. कसं वाचवलं आहे का? काय केलं शिवाजीराजांनी? शिवाजीराजांनी सुरतला पत्र पाठवलं, कारण औरंगजेबाच्या ताब्यात होती सुरत. पत्र पाठवलं कोणाला? तिथून पत्र औरंगजेबाला पाठवलं. जहापना, मैं शाहजी भोसले का लड़का, मैं और मेरे पिताजी आपकी सेवा में हाजिर होना चाहते हैं, लेकिन इन आदिल शाह ने हमारे पिताजी को गिरफ्तार कर रखा है. आणि त्या महाराज औरंगजेबाला तर आनंदच वाटला, कारण त्या काळामध्ये असं होतं, ज्याच्या बाजूने शहाजी भोसला हा दक्षिण प्रांत त्याचा इतकं मातबर घराणंही भोसल्यांचं होतं. आणि आता शहाजी आणि त्याच्या पोरगा पण येतोय. तिकडून पत्र गेलं ना आदिलशाहला, शहाजी आमचा माणूस आहे, पटकन सोडा, रिकामे उद्योग करायचे नाही, त्या फायली बिली काय बंद करा पटकन. ते नाही, हा ते तसंच असतं, ते करा बंद पटकन. एका मिनिटात निर्णय झाला. मला एकच म्हणायचं आहे, हा आणि सोडलं ना शहाजी. मला एकच सांगायचं आहे, वयाच्या 17व्या वर्षी जो आपल्या आईला धर्मसंकटातून बाहेर काढतो, असा पोरगा स्वतः तयार होत नाही, तो त्या आईनेच निर्माण करायचा असतो. चला, अतिशय शेवटचा एक मुद्दा सांगतो. मी हे का बोलतो ताई, तुमची पोरं चांगली घडावी. अनेक लोकांच्या डोक्यात आहे, पोरगा चांगला शाळेत गेला की चांगला होईल. अजिबात नाही. पुण्यातल्या एका दाम्पत्याने आपली पोरं शिकवण्याच्या भानगडीमध्ये नवरा बायकोने एवढे कष्ट केले, राजूबा एवढे कष्ट केले, फक्त पोरांचे पैसे भरत गेले, वेळच नाही दिला पोरांना. दोघी पोरं इंजिनियर झाले, IT इंजिनियर, IT क्षेत्रात गेले, विदेशात गेले दोघी. इकडे म्हातारा म्हातारी दोघी थकले, ते भारतात फिरूनही पाहत नव्हते. तिकडून म्हाताऱ्याने फोनवर सांगितलं, अरे आम्हाला तरी घेऊन जातो, तुम्ही तरी या. वेळच नाही पप्पा. अशामध्ये एक दिवस म्हातारी गेली, निरोप पाठवला, लहान पोरगा आला. त्याला विचारलं, का रे मोठा काबर नाही आला? तो म्हणे, बाबा आम्ही ठरवून घेतलं. काय? आता मी आणि तेव्हा म्हणजे केव्हा? तू गया का तवळ? काय शिकवायची, काय शिक्षण मला सांगा ना. मुलं सुशिक्षित करण्यापेक्षा ते सुसंस्कृत करणं गरजेचा विषय झाला आहे महाराज. आज आमच्याकडं संस्कार, लईच इंग्लिश मीडियमला पोरं टाकले म्हणजे लई सुधारले असा काही प्रकार नसतो. मी नेहमी सांगतो, अति शिक्षित आणि अति पारमार्थिक या दोन लोकांनी खरा धर्म घडवला. अति परमार्थाचं सोंग करणारे लोक पण घातक ठरले. तुम्ही कुठल्याही वृद्धाश्रमाला जा, तिकडच्या आजी आजोबाला विचारा, आजी काय करतात तुमची? ते म्हणतात, माझा मुलगा डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे. डॉक्टर, वकील, इंजिनियर आणि प्राध्यापकाची माय आणि त्याचा बाप तुम्हाला वृद्धाश्रमात सापडेल. तिकडचा एकही म्हातारा म्हणत नाही मी एका मजुराचा बाप आहे, एका शेतकऱ्याचा बाप आहे. नोकरीवाले नाही सांभाळत. नोकरीवाल्यांनी जेवढे मायबापांचे हाल केले ना राजूबा, तेवढे शेतकऱ्यांनी केले. 95% नोकरीवाले मायबापांना सांभाळत नाही, 5% सांभाळतात. आहेत काही बिचारे भाग्य. मी नेहमी सांगतो, नोकरीवाल्यांनी जेवढे मायबापांचे हाल केलेत तेवढे शेतकऱ्यांनी केले नाहीत. विचारपूर्वक बोलतो, दारुड्यांनी जेवढे मायबाप चांगले सांभाळले तेवढे माळकऱ्यांनी सांभाळले नाही. म्हणून तुम्ही दारू प्या असं माझं मत नाही, पण किमान गळ्यामध्ये माळ आहे तर मायबाप सांभाळ. संस्कार सर्वात मोठी कमतरता आमच्याकडे कशी झाली, ती संस्काराची झालेली. मी ह्या नवीन सगळ्या ज्या आहेत ना, तुम्ही 25-30च्या आतल्या सगळ्या माता माऊल्या, राग मानून घेऊ नका. माझ्यापेक्षा मोठ्या माझ्या आईप्रमाणे आहात, बरोबरीच्या तुम्ही माझ्या बहिणी आहात, लहान असता तर माझ्या मुलीप्रमाणे आहात. पण एक वस्तू तिने होतो, या जुन्या म्हातारींचे दिवस निघून गेले. त्यांना किती होते मावशी?
4-4, 5-5 पोरं प्रत्येकीला होते की नाही. आणि एवढ्या हुशार होत्या या म्हाताऱ्या जुन्या. 4 पोर राहिले ना, एक तरी सून भाची करून आणायच्या. म्हणजे कोणी नाही बी समज आई ते सांभाळीच सांभाळे आहे की नाही. याने नाही त्याने त्याने कोणी तर सांभाळून घ्यायचं. आता तुम्हाला किती आहे? एक. तुमचा तेवढाच एकटा झेंडू बाम फेल गेला, काय करायचं मला सांगा ना तुम्ही. काय करणार काय मला सांगा तुम्ही. यांच्यासाठी फक्त एकच डायलॉग उरतो. कोणता? अब तेरा क्या होगा रे कालिया. काय होईल मला सांगा ना यांचं वाला. अरे विचार करायची गोष्ट आहे राव. नुसताच पोरांना काहीतरी उद्रेक चालला आहे. ताई, तुम्ही भजन नाही केलं तरी चालेल, तुम्ही कीर्तनाला नाही आलात तरी चालेल, पण एक सांगतो, फक्त तुम्ही तुमच्या लेकरांना वेळ द्या. अरे आमची माय गरीब होती, अशिक्षित होती, पैसा तर नव्हताच तिच्याकडे, पण तिच्याकडे वेळ होता आम्हाला देण्यासाठी. तिच्याकडे काय होतं? वेळ होता आम्हाला देण्यासाठी. आता तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही शिकलेले आहात, तुमच्याकडे सर्व आहे, फक्त तुमच्याकडे वेळ नाही तुमच्या लेकरांना द्यायला. लेकरांना वेळ द्या. तुमचं पोरगं कोणत्या महाराजकडे गेलं मग तो सुधारला, हे डोक्यातून काढून टाका. आमच्या शाळेत टाकलं म्हणून माझा पोरगा हुशार झाला, हे डोक्यातून काढून टाका. आपली पोरं सुधरवायची असतील ती आपणच सुधरायचं. आपल्या पोरांना आपण सुधरवायचं. कसं सुधरायचं? मारून सुधरत नाही, बोलून तर अजिबात सुधरत नाही. मग आधी त्याच्या पुढे वागायचं. जे तुम्हाला मुलांपासून अपेक्षित आहे तसं त्यांच्या पुढे वागायचं. एक आजीबाई दुसऱ्या मजल्यावर होती, बेल वाजवायची, खालून जेवण यायचं. बेल वाजवून खालून जेवण जायचं. एक दिवस पोरगा संध्याकाळी 7 वाजता घरी म्हटले, आई हे बघ एक काम कर, आज ना आम्हाला जरा घाई आहे, मी आणि आम्ही जरा आमच्या मित्राच्या इथे पार्टीला चाललो, तू एक काम कर, आज तुला काय वरती जेवण येणार नाही, इकडं जवळच मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन तू काहीतरी नाश्ता खाऊन घे, तिकडे ते भंडारा चालतो म्हणजे तिकडे खाऊन घे. आई म्हणले, हे राजा, अरे माझी गुडघे काम करत नाही, मला एवढ्या खाली उतरणं सोपं आहे का रे. हां, तिला सांग एक भाकर टाकून दे, मी चटणी मिरची खाईल. ती म्हणले, नाही ना आई, मला वेळ नाही अजिबात. आईला काय सांगितलं? जाय म्हटली मंदिरात भंडारा चालू होते, तिकडे खाऊन ये. गेला नवरा बायको फिरायला निघून गेले. वापस येताना त्यांचा पोरगा म्हणतो, पप्पा मी मोठा झालो ना, मी बंगला बांधेल. वा वा, छान बेटा, बापाला गोड वाटतं. पण मी बंगला कुठे बांधेल? कुठे? मंदिराच्या जवळ बांधेल पप्पा. का बरं? मग मला पार्टीला जायचं असेल मग आजीला किती लांब जावं लागलं, तसं माझ्या मम्मीला मी लांब जाऊ देणार नाही, म्हणजे मंदिराच्या जवळच बांधेल. मला हेच सांगायचं आहे. हे काय, हा विनोद नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. इकडे सर्व म्हातारे बसल्यात. म्हातारपणी सुना शिव्या द्यायला लागल्यात ना आजी, रडायचं अजिबात नाही. मग मुलं शिव्या द्यायला रडायचं नाही, डोळे बंद करायचं आणि आठवायचं काय, मी माझ्या सासूशी कशी वागली होती, मी माझ्या बापाशी कसा वागलो होतो. जो बोएगा वही पाएगा. जे पेरलंय राजूबा तेच उगवणार आहे, म्हणून पेरताना चांगला केला. अरे 7 वर्षाचा शिवाजी बोट धरला, उतरले शौर्याने पुण्यामध्ये. गाढवाचा नागर फिरला होता पुण्यामध्ये, उद्ध्वस्ताने भकास पुण्यामध्ये लक्ष्मीच्या पावलानं जिजाऊ प्रवेश करते. जांभळ्या पाटलाच्या वाड्यामध्ये लाल माल निर्माण केलेल्या महालामध्ये जिजाऊ चिंताक्रांत आहे. पोरगा खेळता खेळता 10 वर्षाचा झालाय. कुणी काय लाल महालामध्ये येत नाही. अशा स्थितीमध्ये जिजाऊने ठरवलं आता काहीतरी कार्यक्रम करायचा. जिजाऊने काय केलं, आपल्या पोराचं लग्न ठरवलं. तत्कालीन परिस्थितीमध्ये मावळ प्रांतातली सर्वात मोठं घराणं फलटणचं निंबाळकरांचे मुधोजी निंबाळकरांना सांगितलं, तुमची मुलगी सई आमच्या शिवाजी राजाला द्या, मात्र लग्न लाल महालात होईल. लग्न न झालं, मात्र त्या लग्नाला सर्व लोक आले, मात्र शहाजी राजांना येता आलं. शहाजीराजाने पत्र लिहिलं, महाराजांना आशीर्वाद दिला आणि सांगितलं, एक काम करा जिजाऊ, तुम्ही बाळ राजांना घेऊन बंगळूरला या. लग्न आटोपलं, सईला फलटणला पाठवलं माहेरी आणि राजांना घेऊन जिजाऊ बंगळूरला गेल्या. बंगळूरला गेल्याच्या नंतर
तिकडे त्यांच्या स्वागताला तुकाबाई एकोजीराजे भोसले संभाजीराजे भोसलेने स्वागत केलं. एक दिवस खूप उशिरा गप्पा चालल्या. गप्पा संपल्या. जिजाऊ निघाले आपल्या शयनकक्षाकडे. जात असताना जिजाऊने शिवाजीराजांचा रूम चेक केला. रूमच्या पलंगावर शिवाजी मात्र झोपलेले नाही आहेत. टाळी वाजवली. दासी धावत आली. तिला विचारलं राजे कुठे गेलेत. तिने सांगितलं सदरीवर बाई नाचते ते बघायला गेले. तळपायाच्या एक मस्तकाला गेले. बोलून ना रात्रीच्या 2 वाजता पुढे पोरगा उभा केला. विचारलं कुठे गेलो होता राजे. मासाहेब एकोजी दादा बोलले बाई नाचते छान असतं बघायला चला. आम्ही बघायला गेलो. एवढं ऐकलं आणि त्या बाळाच्या शिवाजी राजाच्या कानशिरात आवाज पडला. एक सांगू रात्रीच्या 2 वाजता जिचा मुलगा चुकतो. ऐका रात्रीच्या 2 वाजता जिचा मुलगा चुकतो आणि रात्रीच्या 2 वाजता जी त्याच्या कानशिरात आवाज काढते जगात तिचाच मुलगा छत्रपती शिवाजी म्हणून ओळखला जातो. लक्षात अरे कोण होते शिवाजीराजे. आदिलशाही कुतुबशाही निजामशाही मुघलशाही हिमादशाही फारुख सुद्धा डग जाणे पोर्तुगीज या 8ही पातशांमध्ये होतं. ज्याच्या बाजूने शहाजी भोसला हा महाराष्ट्र त्याचा अशा मातबर सरदाराचा लाडका मुलगा थोडा चुकतो तरी त्याची आई त्याला रात्रीची शिक्षा करते. एवढ्यावर नाही त्याला आठवण करून दे राजा. अरे एका सीतेच्या अपहरणामुळे सोन्याची लंका नेस्तनाबूद केली प्रभू रामचंद्राने. ही कथा तुम्हाला मी बाल्यपणी शिकवली होती. एका द्रौपदीच्या मिरीला हात घातल्यामुळे संपूर्ण कौरव सेनेचा नाश केला पांडवांनी. ही तुम्हाला कथा सांगितली होती. मनोरंजनासाठी स्त्रीचा अपमान झाला तर काय होत असतं. आता तुम्ही बाई नाचाय बघायला जातात. मग उद्या आम्ही नाचायचं का. नाही मासाहेब पुन्हा अशी चूक होणार नाही. आणि पुन्हा स्वराज्यात 100 वर्ष बाई नाचले नाही. हे आईचे संस्कार होते. आता ते संस्काराने कुठे काम केलं ऐका. शाहिस्ता खान पुण्यामध्ये आला. त्याने पुणे उद्ध्वस्त केलं. राजाने त्याला पळवलं पण भरपाई मात्र निघू शकली नाही. राजे चिंतातूर आहे. त्यावेळी स्वराज्यावर 3 संकट होती. सुलतानी आसमानी सावकारी. अशा संकटातून स्वराज्य कसं वाचवायचं राजे चिंतातूर आहे. अशा स्थितीमध्ये राजांचा गुप्तहेर बहिरीचे नाईक पुढे आला. त्याने सांगितलं राजा काळजी नसावी. राजा बखाल संपत्ती सुरतेत. सुरत कुणाची औरंगजेबाची. राजाने सुरत गाठलं. सुरतेतल्या किल्लेदाराला सांगितलं तुमचा मामा शाहिस्ता खानाने आमचं पुणे उद्ध्वस्त केलंय. आम्हाला ती भरपाई देऊन टाका. चर्चा चालू होती. एवढ्यामध्ये राजांचा स्थानिक गुप्तहेर जवळ आला. त्याने सांगितलं राजा इथे जवळच एक इंग्रज अधिकारी मरण पावलाय. त्याची 29 वर्षाची विधवा 2 लेकरांना घेऊन एकटी राहते. राजाने टाळी वाजवली. 4 शिपाई आले. त्यांना सांगितलं त्या बाईच्या घरात सुरक्षा बघा. तिच्या कानावर बातमी गेली होती. दक्षिणेतून कोणी शिवा भोसला नावाचा सरदार सुरत लुटायला आला. ही बातमी तिच्या कानावर होती. आणि तेव्हाची लूट म्हटली की पहिली लूट असायची अब्रूची आणि मग असायची संपत्तीची. तिलाही भीती होती. सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना तिच्या कानावर अचानक घोड्यांच्या टापांचा आवाज आला. तिचं अंतकरण थरारलं. अंतकरणाने तिने दरवाजा खिडक्या बंद केल्या. मोमबत्त्या भिजवल्या. पूर्णतः अंधार केलं. घोडे जवळ 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 येत गेले. घराजवळ येऊन घोडे थांबले. घोडे घराजवळ येऊन थांबले. पूर्ण रात्र उलटली. दारावर कोणी थाप मारत नाही. तिला प्रश्न पडला घोडे तर इकडंच थांबले. ही माणसं कुठे गेली. पहाटेच्या 5 वाजता त्या बहिणीला लेकरं हळूच खालीच ठेवले आणि त्या दरवाजा फटीतून बाहेर पाहते तर काय समोर घोडे बांधलेत आणि घोड्यावरची माणसं घरडा चक्कर मारतायत. तिने दरवाजा उघडला. विचारलं कोण तुम्ही. त्यांनी सांगितलं बाई आम्ही शिवाजी राजा भोसल्याचे मावळे आहोत. म्हणजे जो सुरत लुटायला आला तुम्हाला हो. अरे बघा तोडला नाही माझा दरवाजा का मारला नाही आम्हाला का कापला नाही आम्हाला. त्यावेळी तो सरदार बाई आम्ही शिवाजी राजा भोसल्याचे मावळे आहोत. आमच्या राजाला जेव्हा कळालं इथे तुम्ही एकट्यात तुमच्या सुरक्षेसाठी पाठवलं का. कारण जोपर्यंत माझा राजा सुरतेत आहे तोपर्यंत कुठल्याही स्त्रीवर अत्याचार होणार नाही. ही माझ्या राजाची जबाबदारी आहे. वयाच्या 10व्या वर्षी आईने रात्रीच्या 2 वाजता कानशिळात जो आवाज काढला होता त्याचा परिणाम गुजरातच्या इतिहासामध्ये ही कथा शिकवली जाते. मला एकच सांगायचं आहे रात्रीच्या 2 वाजता तुमचे राजे कुठे असतात कधी चेक केलं. हे मम्मी आहो पाहिलं का कधी तुम्ही काय चाललंय. मला एकच सांगतो शिवाजी महाराज बोलणं खूप सोपं आहे. शिवाजी महाराज घडवणं अवघड आहे. युद्धस्य वार्ताहा रम्यहा.
आणि पर्वत दुर्ताह रम्यः. म्हणून आमच्या ज्ञानाला वैराग्याची जोर लागू शकत नाही. म्हणून महाराज म्हटले अनेका ते काम या सर्व वाटा आहे. ज्ञानाचा मार्ग सूक्ष्म आहे, कर्माचा मार्ग सूक्ष्म आहे, योगाचा मार्ग दुस्तर आहे, यज्ञाचा मार्ग दुस्तर आहे. म्हणून महाराज म्हटले एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेका ते काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा तुका म्हणे महापातके पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा विठोबा. हरि जय जय हरि 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 सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा लावोने मृदंग श्रुती ताळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा तुका म्हणे महापातके पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा ज्ञानेश्वर. अभंगाच्या चार चरणाचा सरळ भाऊ सुरुवातीला सांगितला. पहिल्या चरणाशी निगडीत काही विचार आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अतिशय पहिल्या दिवसाच्या हिशोबाने खूप चांगली उपस्थिती जमली. पण एक लक्षात ठेवा दिवसाचं कीर्तन म्हणजे काय असतं ते छोटे मोठे चालतं त्या. पण मला एक सांगायचं आहे उद्यापासून कृपया ज्येष्ठ मंडळीने पुढे बसायचं आणि उत्साहामध्ये बसायचं. कीर्तन करायला रिस्पॉन्स मिळेल अशा पद्धतीने बसायचं. चांगला कार्यक्रमाला आनंद मिळेल. असो झालेली सेवा तुम्हा सर्व संत माईबापांच्या चरणी भगवान रेवागिरी बाबांच्या चरणी भगवान महादेवांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी शब्दांना पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय तुका